सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे त्यांचे ब्लॉगवरती त्यांनी जे काही नमूद केलं आहे ते वाचून दाखवते आणि मग आपण पुढे जाऊया. 2008च्या नोव्हेंबरमध्ये मी या सत्य घटनेवर आधारित एक ब्लॉग लिहिला. त्यातला काही संबंधित भाग इथे नमूद करतोय. ती घटना सांप्रदायिक हिंसेची आहे. ही एक सत्य घटना आहे. यातला प्रत्येक शब्द वास्तवावर आधारित आहे. नवा माणूस या दिवाळी अंकात 2005 मध्ये जो माझा लेख छापून आला होता त्यातला हा भाग आहे. मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथेच नजीम अली कादरी कामाला होता. 11 जानेवारी 1993. नजीम अली कादरीच्या घराचं छत काही उपद्रवी माणसांनी तोडलं. काही जण त्याच्या दारावर धडका मारून जबरदस्तीनं आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. कादरीनं दरवाजा उघडला नाही. मुंबईतल्या जातीय दंगलींनी हिंसक रूप धारण केलं होतं. आपल्याला वाटणाऱ्या भीतीनं मूर्तिमंत रूप धारण केल्याची कादरीला खात्री पटली. त्यानं आपल्या मुलीला बाथरूममध्ये लपवून बाहेरून कडी लावून घेतली. दंगलकर्ते आत आले. कादरीच्या कुटुंबियांवर त्यांनी तलवारी आणि सुरे यांचे प्राणघातक हल्ले केले. कादरीच्या बायकोनं मध्ये पडायचा प्रयत्न केल्यावर तिच्यावरही वार केले. कादरीच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाला त्यांनी भोसकलं. कादरी आपल्या मुलाला उचलून डॉक्टर बडवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याला एक भला रिक्षाचालक भेटला ज्यानं रक्तानं निथळत असलेल्या कादरीला आणि त्याच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. त्या दोघांना बडवाईक कॉलेज हॉस्पिटलमधून मुलुंडच्या सरकारी इस्पितळात आणि तिथून त्याच दिवशी सायनच्या इस्पितळात वैद्यकीय देखरेखीखाली हलवलं. कादरीच्या बायकोला त्याची खूप चिंता वाटत असल्यामुळे सायनच्या इस्पितळात असताना तिनं त्याला क्षणभरही नजरेआड होऊ दिलं नाही. त्यांच्या मनात प्रचंड भीती दाटली होती आणि वास्तवाचा सामना करणं त्यांना कठीण जात होतं. कादरीला इस्पितळातून पोलीस क्वार्टरमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाच्या घरी हलवलं. तो तिथे सुरक्षित होता. कादरीवर कोसळलेल्या या प्रसंगाबद्दल मला कळल्याबरोबर मी त्याला भेटायला गेलो. कादरीबरोबरची ती भेट मी कधीच विसरू शकणार नाही. तो त्याच्या भावाबरोबर पोलीस क्वार्टरमध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यावर राहत होता. त्या घराचा हॉल अंधारलेला होता. भिंतीवरचा रंग मळकटलेला होता आणि तिथं फारसं फर्निचरही नव्हतं. ते एक उदास करणारं दृश्य होतं. कादरी एका चटईवर बसला होता. त्यानं लुंगी नेसली होती आणि वर एका टॉवेलनं अंग झाकलं होतं. मी भेटायला येणार याची पूर्वकल्पना त्याला नव्हती. मला पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. बराच वेळ त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. काय बोलावं ते मलाही कळत नव्हतं. अंगभर जखमा असलेल्या कादरीला पाहणं हे मला तरी हलवून टाकणारं दृश्य होतं. आम्ही काही वेळ निशब्द बसलो होतो. आम्ही बोलू शकत नव्हतोच, पण अश्रूंचा बांध आवरत होतो. मला भेटलेल्या माणसांपैकी कादरी हा खचितच सर्वात धैर्यवान माणूस होता. सर, त्यांनी आमच्यावर भयंकर हल्ला केला, कादरी म्हणाला आणि त्यानं वळून त्याची पाठ मला दाखवली. तिथे धारदार सुऱ्यानं केलेल्या जखमांचे घाव दिसत होते. शिजलेल्या बटाट्यावरच्या रेघा दिसतात तसे. कादरीच्या पाठीची अवस्था पाहून मला ते आठवलं. कमीत कमी तिथे 25 जखमा होत्या. मी अतिरंजितपणे सांगत नाही, त्याच्या कपाळावरही काही घाव होते. तो त्या हल्ल्यातून कसा वाचला कोण जाणे. कदाचित अल्लाच याचं उत्तर देऊ शकेल असं मी स्वतःशी म्हणतो. कल्याणला राहत असल्यामुळे हिंदू मुसलमान यांच्यातल्या हिंसात्मक संघर्ष मी जवळून पाहिला होता. घरच्या घरं पेटवून दिलेली मी पाहिली होती. घरं सोडून भिवंडी होऊन इतर ठिकाणी राहायला जाणारी कुटुंब मी पाहिली आहे. मात्र माझ्या जवळच्या कोणाला इजा झालेली मी पाहिली नव्हती. आपल्या माहितीतल्या कोणाला तरी इजा होईपर्यंत आपल्या भोवतीच्या हिंसेची आपल्याला जाणीव नसते. नायगावमधल्या त्यांच्या घरी मी गेलो तेव्हा कादरीची बायको घरात नव्हती. ती शेजाऱ्यांकडे गेली होती. मी आल्याचं कळताच ती पटकन घरी आली. स्वयंपाकघरात जाऊन तिनं पाण्याचा तांब्या आणून माझ्या आणि कादरीच्या मध्ये ठेवला. ती परत स्वयंपाकघरात जात असताना कादरीने तिला हाक मारली. इथेच थांब, नको जाऊस, तो म्हणाला. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, तिच्या अंगावरच्या जखमा पहा. कादरीच्या बायकोचं
बायकोनं तिच्या मानेवर, गालावर, कपाळावर असलेल्या जखमा दाखवल्या. तिच्या पाठीवर जखमा असल्याचंही त्यांना मला सांगितलं. मांस कापायच्या सुरीनं तिच्यावर हल्लेखोरांनी वार केले होते. आमच्या कंपनीतल्या संपाच्या वेळी एक शब्द सतत कानावर यायचा, हाफ मर्डर, अर्धमेली अवस्था. एखादा खून हाफ कसा असू शकेल या विचाराची मला मजा वाटून तेव्हा हसू यायचं. पण आता हाफ मर्डर म्हणजे काय आहे हे मला कळलं. कादरीच्या बायकोनं त्यांच्या भांडू मुंबई येथील घरी जायला साफ नकार दिला. कादरीनं तिचा निर्णय मान्य करून दुसरीकडे घर शोधलं. त्याची अवस्था पाहून त्याला आर्थिक मदतीची गरज आहे हे मला जाणवलं. मी कामगार समितीशी तसं बोललो. मॅनेजर सकट सगळ्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा केली तर चांगली रक्कम जमा होईल असं मी सुचवलं. संघटनेतल्या कोणी नकार दिला नाही, पण कोणी घडघडून हो देखील म्हणालं नाही. कामगार आणि इतर स्टाफनं काही रक्कम गोळा केली असती तर मी व्यवस्थापनाशी अधिक मदतीसाठी बोलू शकलो असतो. पण कामगार समितीच्या सर्व सदस्यांनी सोयीस्कररित्या मौन धारण केलं. विरोधाभास म्हणजे कादरी आमच्या कंपनीतल्या त्या संघटनेचा म्हणजे शिवसेनेची भारतीय कामगार सेना याचा सदस्य होता. कंपनीनं काही आर्थिक मदत देऊ केली, पण संघटनेच्या समितीचं मन मी कादरीला मदत करण्यासाठी वळवू शकलो नाही हा विचार मनात येऊन आजही मला यातना होतात. 11 जानेवारी 2004 त्या दिवशी कादरी माझ्या घरी मला भेटायला आला. हा निव्वळ योगायोग होता. स्लिप डिस्क या मणक्याच्या आजारानं मी जवळजवळ 2 महिने घरी होतो. माझ्या आजाराबद्दल समजल्यानं तो मला भेटायला आला होता. आम्ही आमच्या कारखान्यातल्या दिवसांच्या आठवणी काढून गप्पा मारल्या. एकदम कादरी म्हणाला, काय योगायोग आहे, आजपासून बरोबर 10 वर्षांपूर्वी आमच्यावर हल्ला झाला होता. आम्हाला दोघांनाही त्याच्या नायगावच्या घरात झालेली भेट आठवली. हल्लेखोर कोण होते हे कळलं का, मी त्याला विचारलं. त्याचं उत्तर धक्कादायक होतं. त्यांचे शेजारी पाजारी नव्हते आणि मी त्यांना ओळखतही नव्हतो. ते अनोळखी होते, कादरी म्हणाला. तो सांगत होता, आमच्यावरच्या हल्ल्यानंतर आम्ही आमच्या भावाकडे नायगावला राहत होतो हे तुम्हाला माहीत आहे. मी रोज दादरहून ट्रेन पकडून भांडुपला कामावर जायचो. एक दिवस मी ट्रेनमध्ये बसलो आणि माझ्यासमोर कोण बसलं होतं ते मला दिसलं. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर हल्ला करणारा तो हल्लेखोर होता. त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचे डोळे विस्फारले. तो अस्वस्थ झाला, उठला आणि पुढच्या स्टेशनवर उतरून गेला. तो तिथे बसून माझ्या डोळ्याला डोळा देऊन माझ्याकडे पाहू शकला नाही. अपराधी मन त्याला खात असणार, कादरी म्हणाला. कंपनीत नोकरी भरती करताना पूर्वग्रह आणि पक्षपात अगदी सहजपणे दिसतो. भरती करून घेणाऱ्या लोकांना या पक्षपाताची जाणीव करून देणं हा परिस्थिती हाताळण्याचा एक मार्ग असू शकतो. लोकांवर नंतर पक्षपातीपणाचा आरोप करण्यापेक्षा त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे. मुळात कोणता उपाय असेल तर जाणीव करून देणं ही पुढची चूक वाचवण्याचा उपाय असू शकतो. कारण रॉबर्टसन डेव्हिस म्हणतो त्याप्रमाणे मनाला ज्याचं आकलन होऊ शकतं तेवढंच डोळ्यांना दिसतं. इथे प्रकरण 3 संपलंय. प्रकरण 4 आपण सुरू करूया मंडळी. त्याचं नाव आहे शिकायचं कसं. बदल अटळ असतो, उन्नती करून घ्यायची किंवा नाही हा मात्र तुमचा निर्णय असतो, असं जॉन सी मॅक्सवेल यांनी म्हटलेलं आहे. कॉर्पोरेट जगात एका शब्दाचा अर्थ चुकीचा लावला जातो आणि तो चुकीचा वापरला जातो. व्यावसायिक, प्रोफेशनल. व्यावसायिक असणं याला 4 पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे आचारसंहितेचं पालन. दुसरा पैलू म्हणजे व्यावसायिक असलेले लोक सतत आपलं ज्ञान आणि कौशल्य वाढवत असतात. उदाहरणार्थ एखाद्या केसचा निर्णय मी वकिलीची पदवी घ्यायच्या आधी लागला, त्यामुळे मला ती केस माहीत नाही असं एखादा वकील म्हणू शकत नाही. म्हणजेच आपण आपलं कौशल्य आणि ज्ञान सतत वाढवत राहावं लागतं. आपल्या कामाच्या क्षेत्राबद्दल अद्ययावत माहिती ज्ञान गोळा करून आपला विकास करून घ्यायला हवा. तिसरा पैलू म्हणजे निर्णय. हे विविध प्रकारच्या ज्ञानातून आणि भक्कम सिद्धांतावरून
घ्यायला हवेत. एखादा वकील कायद्यातले हक्क, दायित्व, विशेषाधिकार यांचा विचार करून निर्णय घेतो. डॉक्टर त्याच्या क्षेत्रातलं आधुनिक संशोधन डोळ्यापुढे ठेवून आणि रुग्णाच्या वैद्यकीय चाचण्यांचं विश्लेषण करून निर्णय घेतो. गेल्या काही वर्षात मला मधुमेह तज्ज्ञांची विचार पद्धत बदललेली आढळली. सतत विकसित पावणाऱ्या ज्ञानाचा वापर करून घेणं याचं हे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या व्यावसायिकानं निर्णय घेताना काय कायदेशीर आहे आणि काय योग्य, निपक्षपाती आणि न्याय्य आहे याचा विचार करायला हवा. चौथा पैलू म्हणजे व्यावसायिक CA इन्स्टिट्यूट, NHRDN इत्यादी व्यावसायिक संस्थांचे सदस्य असतात. आपलं ज्ञान आणि कौशल्य वाढवत सातत्यानं अद्ययावत राखणं हे व्यावसायिक असण्याचं प्रतीक आहे. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, ते अव्याहत करावं लागतं आणि त्यात आनंद असतो. तरीही सगळेजण ते करत नाहीत हे आपण पाहतो. आपल्यातल्या अपूर्णतेची जाणीव होऊन काही माणसं मात्र जोमानं अभ्यासाला लागतात. स्पर्धात्मक वृत्ती हे देखील त्यामागचं एक कारण असतं. हे करिअरच्या सुरुवातीला दिसतं. गुगल आपल्याला एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं. ज्ञानाचा चहूअंगाने विस्तार जितका गरजेचा आहे तितकीच त्यातली खोली महत्वाची आहे, जी लक्ष केंद्रित केल्यानं प्राप्त होऊ शकते. एखाद्या विषयातल्या सखोल ज्ञानामुळे आपण लोकांना समजावून घेऊ शकतो. टोयोटाच्या प्रोडक्शन सिस्टीम मधलं विश्लेषण लोकांना समजून घेणं आणि त्यांचा आदर राखणं यासाठी कसं कामाला येतं हे मला एका सल्ला व्यवस्थापकानं समजावून सांगितलं. इतर काही जण मात्र जास्त विकसित झालेले आपण केलेलं प्रत्येक काम चांगलंच व्हायला हवं या कारणानं शिकत राहतात. एक संस्कृत वचनात हे सुरेखपणे मांडलंय, योग हा कर्मसु कौशलम. ज्ञान आणि कौशल्य यांचा विकास करण्यावर लक्ष देण्या इतकंच आपला विकास होण्यावर लक्ष देणं महत्वाचं आहे. कायमस्वरूपी एक प्रश्न विचारला जातो की आपण विकासावर लक्ष का केंद्रित करायचं. माझ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला दिलेलं काम आपण उत्तम रीतीनं करायला हवं यासाठी हे त्याचं उत्तर आहे. डेव्हलपमेंट, विकास या शब्दाचा अर्थ समजावून घेण्यासाठी मी मेरियम वेबस्टर शब्दकोश ढूंढायला. त्यात त्याचे अनेक अर्थ दिलेले आहेत, पण माझ्या मनाला जो भावला तो टू डेव्हलप, नैसर्गिक वाढ, भिन्नता किंवा उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जाताना सातत्यानं बदलाला सामोरं जाणं. यातलं सातत्यानं बदलाला सामोरं जाऊन उत्क्रांती घडणं हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या भूमिका बदलत राहतात. उदाहरणार्थ वयाच्या 28व्या वर्षी तुमची पुत्र म्हणून असलेली जी भूमिका वयाच्या 45व्या वर्षी बदलते. वयाच्या 70रीत असलेल्या तुमच्या पालकांचे तुम्ही तेव्हा चक्क वडील बनता. या भूमिका सावकाशपणे बदलत असल्यामुळे तुम्ही त्या उत्तमपणे कशा निभवायच्या यावर गांभीर्यानं विचार करायला पुरेसा वेळ देऊ शकता. प्रत्यक्षात आपण या भूमिकांचा गंभीरपणे विचार करत नसल्यामुळे या भूमिकांचे संदर्भ हरवून जातात. क्रिकेटमध्ये ओपनिंगला आलेला फलंदाज लवकर बाद झाला असेल तर मधल्या फळीतल्या फलंदाजाचं खेळणं आणि ओपनिंगचा फलंदाज शतक झळकावून बाद झाला असेल तर मधल्या फळीतल्या फलंदाजाचं खेळणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. अशा भूमिका वेळोवेळी समजावून घेण्याचं काम वैयक्तिक आयुष्यातही करावं लागतं. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपण त्याच सवयी आणि त्याच मनोभूमिका घेऊन जगत असतो. त्यामुळे दोन्ही भूमिका वेगळ्या मानायचं कारण नाही. इतरांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे विचारणं हा भूमिका समजावून घेण्याचा सर्वात सोपा उपाय असला तरी समोरच्यांच्या अपेक्षेनुसार भूमिका बजावत राहणं ही कर्तबगारी नव्हे. आपल्या भूमिकांबद्दल आत्मनिरीक्षण करणं याला पर्याय नाही. ती विकासामागची सर्वात मोठी शक्ती आहे. उद्योग जगतात ऑर्गनायझेशनची जडणघडण सतत बदलत राहणं हा आजच्या काळातला रिवाज असताना एखाद्यासाठी आपली भूमिका समजावून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात द्विधावस्था नेहमीच असते.
तशा अवस्थेत आपली भूमिका आत्मसात केलेल्या माणसाकडूनच योग्य तो प्रतिसाद उमटू शकतो. आपले विचार आणि कृती तटस्थपणे दूरवर न्याहाळता आले तर अनेक निर्णायक क्षण विनासायास निर्माण होतात. आत्मनिरीक्षण आणि आत्मजाणीव या दोन समयींचं ते फलित आहे. त्यासाठी मूल्यमापन करणं, विकासाचे टप्पे शिकवणं, अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा मी कधीच पाठीराखा नव्हतो. मेंटॉरिंग आपल्या भूमिकेची सर्वोत्तम जाणीव, पूर्वग्रह मागे टाकून केलेली कृती, वाढलेली संवेदनशीलता या विकासासाठी अत्यावश्यक बाबी आहेत असं मला वाटतं. ओशोंनी ज्या सुंदर शब्दात हे मांडलं आहे त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. उमलणं जबरदस्तीनं होत नाही. तुम्ही एखादी कळी ताकद लावून उमलवू शकत नाही. तसं केलं तर ती मरून जाईल. मंडळी, इथे हे प्रकरण 4 आणि विभाग 1 संपलेला आहे. उद्यापासून आपण दुसऱ्या विभागाकडे वळणार आहोत आणि तिथल्या प्रकरण 1ला सुरुवात करणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. खूप खूप धन्यवाद विवेक पटवर्धन यांचे की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक मला वाचायची परवानगी दिलेली आहे. धन्यवाद विवेकजी. उद्या भेटूया पुढच्या भागासह.